दादा तुम्ही कोणासाठी आलेत? राजेंद्र राऊत. राजेंद्र राऊत. सगळे राजेंद्र राऊत साठी आलेत. तुम्ही कोणासाठी आलेत? राजभाऊ राऊत. तुम्ही? राजभाऊ राऊत. सगळे राजाभाऊ राऊत साठी आलेत. कसं आहे काम राजाभाऊ? राजभाऊंचं काम एक नंबर आहे. बार्शीत सगळ्यांना घेऊन जाणारे नेते आहेत. जनतेसाठी पूर्ण काम करणारे नेते आहेत. कधीही तुम्ही फोन लावा, कधीही काही काम सांगा, कधीही नाही म्हणत नाहीत. ऑन द टाइम ऑन द स्पॉट काम करते. धन्यवाद. तुम्ही कशासाठी आलेत? मान्य आमदार राजभाऊ राऊत यांच्यासाठी आलोय आम्ही, त्यांचा फॉर्म भरायला. धन्यवाद. बुजुर्गाकडे जाऊ म्हण. राजाभाऊचं कसं आहे काम बार्शीमध्ये? राजाभाऊचं काम अतिशय चांगलं आहे. आजपर्यंत निष्ठेने त्याने जनसेवा केलेली आहे. बार्शी तालुक्याचा विकास केलेला आहे आणि विकास रत्न म्हणून त्यांची ओळख आहे. आणि निष्ठेचं फळ भाजपनं भावना दिलेलं आहे. ते नक्कीच अतिशय मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यात काही शंका नाही. तुमचं म्हणणं काय? राजभवनाचे तिकीट मिळालेलं आहे. या भारतीय जनता पार्टीनं कामाची गुणवत्ता पाहून कामच कामाचा गुरु या म्हणीप्रमाणे हे तिकीट त्यांना मिळालंय. केवळ जनसामान्याला दिलेला न्याय आणि त्यांनी पूर्णपणे आजपर्यंत पदाचा त्याग करून अनेकांना पद दिली आणि याचीच ही पावती भारतीय जनता पार्टीनं एक पक्षावरती असणारी निष्ठा, पक्षासाठी केलेलं मजबूत संघटन आणि जिल्हा मध्यवर्ती बँक असो अथवा इतर पहिल्या आमदारकीच्या माध्यमातूनची कामं असोत, ही कामं करत करत बार्शी तालुक्यातल्या जी नगर परिषद असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद याच्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आणि केवळ ही जनसामान्याची सेवा करत असताना ही दिलेली भाजपने एक मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं निश्चित राजभाऊ जनसामान्यासाठी करतील यातील मात्र शंका नाही. बार्शी तालुक्यामध्ये राजाभाऊनी किती कोटीचे कामं केले आतापर्यंत? राजभवनी गेलेल्या पंचवार्षिकमध्ये राजभवना फक्त 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी मिळालेला होता. या 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अंदाजे 4,500 कोटीची कामं ही राजभवनी बार्शी तालुक्यामध्ये केलेली आहेत. त्याच्यामध्ये मग शेतीचे तलाव असतील, वेगवेगळे रस्ते दुरुस्ती मंजुरी असतील, अशी वेगवेगळी विधायक कामं राजभवनी फार मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. आणि इतरत्र या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, याच्यातून ही विकास, शेतकरी, समाज, बेरोजगार या सर्वांची कामं अतिशय चांगल्या पद्धतीने राजभवनी केलेली आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. या जरूर राजाभाऊसाठी आलेत. हो, कसं आहे राजाभाऊचं काम? त्यांच्या कामाला सगळीकडनं गुण मिळालेले आहेत म्हणून जिल्ह्यातनं सगळीकडनं त्यांच्या उमेदवारीबद्दल उठाव झाला आणि भाऊंचं काम करण्याची पद्धत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळं त्यांना रिस्पॉन्स चांगला आहे सध्या. आणि विकासाच्या बाबतीत तर त्यांना कोण हेच करू शकत नाही, चॅलेंज करू शकत नाही विकासाच्या बाबतीत. 4,000 कोटीचा निधी बार्शीसाठी आणलेला आहे त्यांनी आणि फडणवीस साहेबांचे जास्त निकटवर्ती आणि विश्वास म्हणून राजभाऊकडे पाहिलं जाते. 4,000 कोटी रुपये बार्शी तालुक्यामध्ये खर्च केलेले आहेत. आपण तर जाणारच आहोत राजाभाऊचा विकास बघायला. तुम्हाला कसं वाटतंय? हा, तुम्ही प्रश्न करा, मी उत्तर देईन. मला सांगा, राजा भाऊला भाजपाने उमेदवार दिली, राजाभाऊचा स्वभाव आणि राजाभाऊचं काम बघूनच दिली असं वाटतंय का? सर्वप्रथम मी टीम भाजप आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचं मनापासून कौतुक करतो आणि आभारी व्यक्त करतो. कामाची माणसं काय असतात, गेले 25 वर्ष झालं, 30 वर्ष झालं ज्या संघर्ष त्यांनी केलेला आहे बार्शी तालुक्यासाठी आणि त्यांचं सर्वात महत्वाचं जर योगदान असेल तर गेल्या 5 वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर भाजपला आणि महायुतीला सरकार नव्हतं, तरी सुद्धा भाऊ आमचे अपक्ष निवडून आलते. फार मोठं मनाचं धाडस त्यांनी केलं आणि सत्ताधारीच्या बाजूला न जाता विरोधी पक्ष भाजप होतं आणि फडणवीस साहेबांना त्यांनी अतिशय मनापासून साथ दिली आणि त्याचं हे फळ आहे. म्हणजे ह्याच्यातून एकच दिसतंय की कुठलाही स्वार्थ नाही आणि एक दूरदृष्टी अशी आहे की जर या राज्याचं कल्याण करेल, ह्या राज्याच्या बाबतीत जर विचार केला तर प्रगती पथावर नेणारा जर कुठला पक्ष असेल ते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहे आणि एक विश्वास ठेवलाय त्यांनी आणि त्या विश्वासाचं फळ म्हणून आज आपल्याला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि बार्शीकरांच्या वतीने मी पुनश्च एकदा मुख्यमंत्री साहेबांचं भाजपच्या टीमचं मनापासून कौतुक यासाठी करतोय की माणसं पारखायचं कसं ते फडणवीस साहेबांकडून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. अनेक संकट घेतली भाऊ, जरा वेळ जाऊ द्या, परंतु भाऊंच्या बाबतीत मी त्यांचा लहानपणाचा मित्र आहे.
गेले 35 वर्ष मी त्यांच्या सहवासामध्ये आहे. मला सांगा, शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही आणि तिकडं वीज जाते, काय वाटतंय तुम्हाला? ना तुमचा प्रश्न अतिशय शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. मी स्वतः एक शेतकरीच आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये आपण जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा किंवा हिंदुस्थानचा नाही, संपूर्ण जगामध्ये हे संकट आता आलेलं आहे. त्याला कुठेतरी आपण त्यांना साथ द्यावी लागेल आणि ज्या वेळेस आपल्याला भाव द्यायचा होता त्यावेळेस आपण निश्चितपणानं दिलाय आणि ह्यातून हे पक्ष निश्चितपणे मार्ग काढेल आणि माझा असा अंदाज आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा निश्चितपणाने कल्याण करेल. आपण सिंचनाची व्यवस्था केलेली आहे. लोड शेडिंग हा विषय कधीच बंद झाला नव्हता, परंतु भाजपच्या काळामध्ये तो लोड शेडिंग बंद झालेला आहे. अनेक गोष्टींचे फायदे अनेक अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक मराठा उद्योजक त्यांनी तयार केले. मी स्वतः मराठा उद्योजकामधला एक आहे, त्याचा मी लाभार्थी आहे. आता 150 कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ताबडतोब देण्यात येत आहे. ते कशासाठी दिले की दूरदृष्टी आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. कुठं मिळत असेल कुठं मिळत नसेल, पण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याची कला जी आहे ती माननीय फडणवीस साहेबांकडे आहे आणि त्याच्याबरोबर आमचे राजेभाऊराव जे आहेत ते त्यांचे शिष्य आहेत, खऱ्या अर्थाने शिष्य आहेत. ते सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच जसं बार्शीचं कल्याण केले, सोलापूर जिल्ह्याचं कल्याण केलंय, एक दिवस महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा अतिशय चांगली भूमिका ते बजावतील एवढा मला आत्मविश्वास आहे, कारण मी त्यांचा लहानपणीचा मित्र आहे. धन्यवाद. या जागृत, मला सांगा काय वाटतंय? आज आमच्या बार्शी तालुक्याचे नेते माननीय आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्याबद्दल एवढं सांगतो की राजासारखं मन आणि मनासारखा राजा आमच्या बार्शी तालुक्याला मिळालेला आहे. एवढंच मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो. मी काय फार मोठा राजकारण नाही, एका तळागाळातला दलित समाजातला मी कार्यकर्ता आहे. मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना मला पंचायत समितीवर कसं त्यांनी निवडून आणलं आणि कसं पद दिलं हेच खरं मला नवल वाटतंय. एक गोरगरिबासाठी तळातल्या गळातल्या माणसासाठी काम करणारा माणूस म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, मनासारखा राजा आणि राजासारखं मन मिळलेला माणूस आम्हाला बार्शी तालुक्याला नेता मिळालेला आहे. यातच आमचं भाग्य आहे. धन्यवाद. या जागृत, भाजपचे उमेदवार राजेभाऊ राऊत बार्शी यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे. ही सगळी धन्यवाद. या जागृत इकडं 1 मिनिट सर का ह्यांना सुद्धा विचारू मन. तुम्हाला असं वाटतंय का? 100% उत्तुंग विचाराचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. हा, मला सांगा राजाभाऊचा स्वभाव कसा आहे? एकदम प्रेमळ, जिद्द, चिकाटी, सर्व गुण संपन्न असणारे राजूभाऊ आहेत. काय विकास राहिला बार्शीचा अजून? बार्शीचा विकास पूर्ण विकास झाल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. आम्हाला तर पूर्ण विकास झाल्यासारखं वाटतं, काही राहिलेलं नाही. फक्त आता शेतकऱ्यांचं ढाळे पिंपळ मध्यम प्रकल्प असे थोडे उजनीचं पाणी त्यांनी सगळी प्रोसिजर झालेली आहे. तेवढं पाणी ह्या 2 वर्षात येतंय पाणी. 50 MLD पाणी तुमच्या शहराला यावं असं वाटतंय का? हो, वाटतंय की. आणि त्यांची प्रोसिजर सगळी पूर्ण झालेली आहे. पाणी ह्या 6 महिन्यात 100% येत आहे. आणि घर तिथं नळ, मोदीची संकल्पना होती, ते प्रत्येकाच्या घरात वाड्या वस्त्यावर नळ दिलंय प्रशासनाने. मी स्वतः चिखल्याचा गावचा सरपंच असल्यामुळे मोदींची जी स्कीम आहे प्रत्येकाच्या घरोघर नळ आणि पाणी आज प्रत्येकाच्या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक तालुक्यात ते पूर्ण काम झालंय आणि चांगल्या क्वालिटीचं चांगल्या यशस्वीरित्या पार पडलंय ते. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय? की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी काम करणाऱ्या माणसाचा हात रिकामा राहिला नाही पाहिजे हा उद्देश ठेवूनच आमचे नेते राजभाऊ राऊत यांना पुन्हा एकदा विधान परिषद उमेदवारी दिल्याबरोबर मी धन्यवाद आभार मानतो त्यांचे. बार्शीचा अजून काय विकास व्हायला पाहिजे? सगळेच पॉझिटिव्ह बोलणार असतात, पण प्रॅक्टिकली तिथला विकास काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? जसं की आत्ता बार्शीचे जे आदरणीय आमचे नेते राजभाऊ राऊत यांनी जो भुयारी गटारीचा जो होता जे सर्वांनी त्याला विरोध केला पण तो सत्यात उतरून आणि पूर्ण करून दाखवला. त्याच तो भुयारी गटाराचा जो सत्यात केलंय काम ते बहुनी केलेलंच आहे. पण आणखीन आता रस्ते असतील, रस्त्याचंही काम बहुनी केलेलंच आहे. बार्शीमध्ये आता एक पाण्याचा विषय आहे थोडा, पिण्याच्या पाण्याचा, तो बी प्रगतीपथावर आहे. तो बी काम पूर्ण झाल्यातच जमा आहे. येणाऱ्या 5-6 महिन्यात पूर्ण जे दररोज पाणी बार्शीकरांना हवं आहे ते बी राजभवनच्या रूपाने मिळणारच आहे. बार्शीची लोकसंख्या किती आहे?
बार्शी शहराची लोकसंख्या 1,10,000च्या आसपास आहे. 1,10,000. 50 MLD पाणी बसवत आहे रोज देण्यात. बार्शी शहराचा मुळात जो आहे ना, बार्शी शहर जे असं आहे की आसपास धाराशिव जिल्हा असेल, आसपास जी तालुके आहेत ती बार्शी शहरावर डिपेंड आहेत. जे भूमपरांडा वाशी तालुका असेल, माढा तालुका असेल, कुर्डवाडी असेल, ह्या भागातली लोक नवीन बार्शीत पुनर्वसन करून राहिले. त्यामुळे बार्शी शहराची लोकसंख्येच्या मानानं पाणी येतंय, पण ती नवीन लोक जी बार्शी शहर ही विकसनशील शहर आहे. शहर वाढल्यामुळं शिक्षण आहे, हॉस्पिटल आहे, रस्ते, गटारी, पाणी ह्या सुविधा मिळतात, म्हणून ह्या ग्रामीण भागातली आणि दुसऱ्या तालुक्यातली ही लोक आपल्या शहरात बार्शी शहरातून राहिले. त्याच्यामुळे थोडस पाण्याचं आम्हाला कमी पडतंय. धन्यवाद. पाणी कम पडत आहे, पण राजाभाऊ आल्यावर ते होणारच आहे. या जागृत प्रत्येकाचं म्हणणं घेऊन आपण मला सांगा, तुम्ही राजाभाऊसाठी आले, राजाभाऊचं काम कसं आहे? कार्य एकदम आता मागील विधानसभेमध्ये त्यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे, परंतु त्यांचं कार्य इतकं श्रेष्ठ आहे ना. 4,000 कोटीची विकास कामं केलेली आहेत त्यांनी. रस्ते असतील, गटारे असतील, देवाबत्तीची सोय असेल, भगवान मैदान असेल, मार्केट कमिटी सुशोभीकरण असेल, नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व माध्यमातून त्यांनी विकास निधी खेचून आणणारा सोलापूर जिल्ह्यातला एकमेव आमदार होता तो. परंतु काय तर दुर्भाग्यानं ही झालं, परंतु पक्षाने चांगली दखल घेतली आणि विजयश्री विधान परिषदेची खेचून आणणार 100%. राजाभाऊ अपक्ष बी निवडून येत होते. काय असं कुठं घोडं पेंड खाल्लं नेमकं राजाभाऊ? आमच्या विरोधात अपप्रचार भरपूर झाला, त्यामुळं पराभव झाला आमचा राजभवनचा. अजून पक्षाने उचलून धरलं म्हणजे त्यानंतर कार्यकर्त्यांना आणि जनतेला जाणीव झाली की या माणसाशिवाय बार्शी तालुक्याचा विकास कोणीही करू शकत नाही. कारण राजभवनचा पराभव झाल्यावर अक्षरशः बार्शीकर पूर्णतः सगळे हातबंद झाले होते, विकासच थांबला होता पूर्ण. मला सांगा, बार्शीमध्ये कुठले कुठले विकास व्हायला पाहिजे, विकासाची कामं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता विकासाचं काम म्हणलं तर आता MIDCचं काम राजभवनी सध्याला घेतलेलं आहे मनावर जास्त, आणि वैराग भागामध्ये, गौडगाव भागामध्ये असं 2-3 ठिकाणी MIDC करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ती 100% करणार. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे फक्त राजभाऊ राऊत आहे. धन्यवाद. दिलेला शब्द पाळणार म्हणजे राजाभाऊ आहेत. या इकडं मला सांगा, कुठले कुठले विकास राहिलेला आहे बार्शी मधला? बार्शी शहरामधील पाणी पुरवठा योजना जवळजवळ 80% पूर्ण झालेली आहे. त्यात 20% काम राहिले, ते राजभाऊ पूर्ण करणार. पण शेतीच्या ग्रामीण भागासाठी शेतीचे 2,700 करोड रुपये आणलेलं आहे. उर्वरित काम करण्यासाठी ते पुढचं सुद्धा काम भाऊच पूर्ण करणार. अजून काय व्हायला पाहिजे? बार्शी डेव्हलप होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? बार्शीतील रस्त्याची कामं भरपूर मंजूर केले, बहुलच केलेले आहेत. सगळा आता जो विकास केला सगळं बहुलच केलेला आहे. आता बाकीचं उर्वरित बागा सुशोभन करणं, आपले पिण्याची पाईपलाईन जे आहे ते काम सुद्धा 80% पूर्ण झालं, 20% काम राहिले ते बहुत पूर्ण करणार आहेत. आणि आम्हाला बहु सगळ्या अपेक्षा आहेत, हे सगळे कामं बहुत पूर्ण करणार. कारण समोरचा जो विरोधक आहे त्यानं जो 2 वर्ष झालं आता साधा त्याने 5 कोटी रुपयाचा निधी सोडून 1 रुपया जास्त निधी आणलेला नाही. 5 कोटीपेक्षा जास्त निधी आणला नाही. खरं खरी परिस्थिती आहे. 1 वर्ष झालं बार्शी शहरात कसल्याही प्रकारचा विकास नाही झालेला, आणि माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरामध्ये, तालुक्यामध्ये 4,000 कोटीची विकास कामे झाली. सिंचनाबरोबरच शहराची प्रमुख गरज होती ती पिण्याच्या पाण्याची, जी बार्शी शहराच्या पुढील 30 वर्षाच्या पाण्याची सोय करणारी आहे. त्याचबरोबर बार्शी शहराच्या जो DP रोड आहे तो बहुंनी विकसित करून केलेला आहे. त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये उपळाई हद्दीत, त्याचबरोबर गौडगाव आणि वैराग या भागात MIDCचं काम करणं हा त्यांचा मानस आहे. प्रामुख्याने बेरोजगार तरुणांना काम देणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर मागच्या आमदारकीच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातली उपसा सिंचन योजना उजनीचे ते आज कार्यान्वित झालेले आहे. त्या उर्वरित क्षेत्र ही सिंचनाखाली आणून शेतकऱ्याला बार्शी तालुका हा सुजलाम सुफलाम करणे व शेतकऱ्याचं जीवनमान उंचवणे हा त्यांचा माणूस आहे.
त्यामुळं आज जे भारतीय जनता पार्टीने बार्शी मध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न वाटतंय बर का, आणि किती MLD पाणी बार्शी शहराला मिळावं असं तुम्हाला वाटतंय? जी जुने बार्शी शहराला पाणी पुरवठा करणारी योजना होती उजनीची, ती योजना ही 1 लाख शहराच्या लोकसंख्येच्या हिशोबाने केलेली होती. आज बार्शी शहराची लोकसंख्या 2 लाखाच्या पुढे आहे साधारणतः, आणि बार्शी शहरात तरंगती व्यापारानिमित्त हॉस्पिटल शिक्षणासाठी येणारी वेगळी लोकसंख्या आहे. त्यामुळे बार्शी शहरावर येणारा हा ताण आहे, अतिरिक्त ताण. बार्शी शहराला 2 ठिकाणावरून पाणी पुरवठा होतो, चांदणे आणि उजनी. तर सध्या चांदणे जलाशयामधून त्या पद्धतीने होत नाही. आता ही नवीन योजना झाल्यानंतर पुढील 30 वर्षे बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा होईल अशी योजना भाऊंनी करून ठेवलेली आहे. बार्शी शहराला रोज पाणी मिळणार आहे, 50 MLD मिळावं असं तुम्हाला वाटतंय का? हो, बार्शी शहर हे 2-2.5 लाखापेक्षाही जास्त लोकसंख्येचं झालंय, आणि हे सगळेच लोक म्हणा लागलेत की आम्हाला उजनीवरनं 50 MLD पाणी मिळायला पाहिजे, आणि हे काम राजाभाऊ करतील असं आपण सगळेजण म्हणू, आणि त्यांच्याकडनं काम बी करून घेऊ. आपण तर बार्शीमध्ये जाणारच आहोत. बार्शीमध्ये कुठला कुठला विकास थांबलेला आहे आणि कुठला कुठला झालेला आहे ते दैनिक जनमतच्या माध्यमातून आपण दाखवणारच आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.